बीडच्या मस्साजोगमध्ये पवनचक्कीच्या वादामधून सरपंचाचा खून झाल्याची घटना ताजी आहे आणि असं असताना धाराशिवमध्ये पवनचक्की ठेकेदाराचा संतापजनक असा प्रकार समोर आलाय। तुळजापूरमधल्या मेसाई जवळगा गावामध्ये रिन्यू या कंपनीचे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांची परवानगी न घेताच पवनचक्की उभारली जात असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी हे काम थांबवलं आणि यामुळे चिडलेल्या पवनचक्की ठेकेदार काळ्या रंगाच्या 16 ते 17 स्कॉर्पिओ गाड्यांमध्ये 40 ते 50 बाउन्सर घेऊन गावामध्ये आला आणि गावामध्ये दहशत निर्माण करण्यात आली आहे। आज मी एसपी साहेबांना 2 तारखेला निवेदन दिले, कलेक्टर साहेबांना 2 तारखेला दिले, त्याचं कुठलंही आतापर्यंत काही दखल घेतली नाही। तर फडणवीस साहेबांना एक विनंती आहे, म्हणजे मी पण भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, पण साहेब दुर्दैव एवढं मोठं आहे, माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक, मी अभ्यास केला आहे, तर हे जे पवनचक्कीच्या कंपनी आहेत ह्यांना पोलीस खातं चालवायला देऊ। जर मस्साजोगासारखा इथं विषय झाला किंवा मला काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त एसपी साहेब, पीए आणि डीएसपी साहेब आणि तिथले बीट अंमलदार राहतील, याची नोंद घ्यावी। तर तुळजापूरमधल्या मेसाई जवळगा गावामधला हा सगळा प्रकार आपण बघतोय। रिन्यू नावाची पवनचक्की उभारण्याचं काम सध्या या गावामध्ये सुरू आहे। मात्र हे काम सुरू असताना शेतकऱ्यांची परवानगी घेण्यातच आलेली नाहीये आणि शेतकऱ्यांची परवानगी न घेताच पवनचक्की उभारली जाते असा आरोपही करण्यात आलाय आणि त्यामुळे गावकरी सुद्धा संतापलेले आहेत। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अप्पासाहेब, काय नेमकं गावामध्ये घडतंय आणि गावकऱ्यांचा रोष आहे सध्या आपण बघतोय? यामिनी, मराठवाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पवनचक्क्याचं काम चालू आहे। आपण बीडची घटना बघितली, त्या घटनेनं अक्षरशः महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातही असाच दहशतीचा प्रकार पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यात विविध 7 कंपन्यांचं काम चालू आहे, मात्र तुळजापुरात ज्या मेसाई जवळगा गावात आहे तिथं रिन्यू या कंपनीचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा काही आक्षेप असतो, म्हणजे साधारणतः एक पवनचक्की उभारायची झाली तर 7 एकर क्षेत्र त्यांना घ्यायला लागतं। त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी परवानगी दिली, मात्र काही शेतकऱ्यांचा जमीन देण्यासाठी नकार होता, तरी त्यांना दाबदडपशाही करून त्यांचे पवनचक्कीचं काम तिथं हाती घेण्यात आलं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या प्रकारामध्ये पवनचक्कीचे फक्त ठेकेदारच नाही तर त्यांच्यासोबत काही गुंडही असल्याचे गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं, एक काळ्या स्कॉर्पिओ मधनं गावामध्ये काळ्या स्कॉर्पिओ एकामागोमाग येतात आणि तिथं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। तुळजापूरमध्ये स्थानिकचे जे काही भाजपचे पदाधिकारी आहेत ते यामध्ये पडले, त्यामुळे तिथं ते आलेले गुंड लोक किंवा ठेकेदार जे असतील ते परत गेले। मात्र या भीतीच्या वातावरणामुळे शेतकरी धास्तावलेला आहे, शेतकऱ्यामध्ये भीती आहे। या प्रकाराला कुठेतरी चाप लागावा अशी शेतकऱ्यातून मागणी। आता पोलिसांमध्ये याची तक्रार दिलेली आहे, पोलीस नेमकी यावर काय कारवाई करतात, या प्रकरणाला कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। अगदी धन्यवाद अप्पासाहेब या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।